तर नमस्कार. मुहूर्त लागलेला आहे फायनली व्हिडिओ बनवायचा हा. बरेच दिवस झाले राहतच होता. आळसामुळे जरा वेळ लागला हा व्हिडिओ बनवायला, नाहीतर आधीच बनवला असता. काही दिवसांपूर्वी पुस्तक खरेदीसाठी आम्ही गेलो होतो. मी आणि काही आमच्या मित्रांनी आम्ही कॉन्ट्री करून काही पुस्तकं खरेदी केली. त्यातली आता काही गेली पण आहेत वाचायला आय गेस. पण जी माझ्याकडे आहेत मोस्टली आहेत माझ्याकडेच आहेत ती पुस्तकं. आता जी आणली ती खूप अशी नाही आणली, पण आणली बऱ्यापैकी. आज पाडवा आहे आणि पाडव्याच्या मुहूर्तावरती मराठी पुस्तकांबद्दल, म्हणजे मराठी नववर्ष चालू होतं पाडव्याच्या दिवशी. त्या दिवशी मराठी पुस्तकांबद्दल व्हिडिओ बनवतोय मी, ही चांगली गोष्ट आहे असं मला म्हणता येईल. शर्टावरती पण माझ्या लिहिलं आहे की माझ्याशी फक्त मराठीत बोलायचं. ते आता दिसतंय का तुम्हाला मला माहिती नाही, पण असं लिहिलेलं आहे. त्यामुळे पाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देत मराठीमध्ये बोला सगळ्यांनी एकमेकांशी हे सांगत, मराठी पुस्तकंही वाचा जमेल तशी ज्यांना हेही सांगत. मी फार वाचत नाही, आधी मी वाचायचो. फोनचं प्रस्थ वाढायच्या आधीचा काळ होता बऱ्यापैकी. म्हणजे फोनचं प्रस्थ होतं तेवढं नव्हतं, किंवा माझ्या आयुष्यात तेवढं नव्हतं असं, आणि माझ्या आसपास असं म्हणता येईल. तर त्या काळात खूप वाचायचो मी पुस्तकं, पण आता तेवढं होत नाही. अक्षरशः जानेवारीपासून मी रिझोल्युशन पण होतं माझं केलं की महिन्याला एक पुस्तक वाचायचं, पण अजून एकही झालेलं नाही आहे. नशिबाने आता हे पुस्तक आहे ह्याच्यातच आहे. हे मी घेतलं आहे वाचायला. रॉ नावाचं पुस्तक आहे. हे मला खूप जवळ 2-3 वर्ष हे माझ्या डोक्यात होतं वाचायचं, पण ते काय आणणं झालं नाही, कधी घेणं झालं नाही, काही नाही असं. तर फायनली ते आता मी वाचायला घेतलेलं आहे. आणि लकीली ह्याची एक 30-40 पानं 40 पानं काहीतरी मी वाचलीत. आणि म्हणजे आश्चर्य मलाच वाटतंय की मी 40 पुस्तकं 40 पानं वाचलीत. कारण वाचन खूप कमी झालंय. तसं वाचणं होत नाही. फोनची इतकी सवय लागलेली आहे. कुठेही असलं तरी तो फोन हातामध्ये असतोच. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फोनमध्येच आपले डोकं खुपसून आपण बसलेलो असतो. की मग परत कुठे कामावरून घरी आलं, बाहेरून कुठून घरी आलं, संध्याकाळी वेळ असतो आपला, तो खरा वेळ आपण आवरून सगळं करून थोडंसं वाचायला देऊ शकतो. वाचायला आवडतं पण आपल्याला, पण ते सवय नाही लागत आहे. तरी थोडी लागली आत्ता असं म्हणायला लागेल. 40 पानं इज नॉट अ जोक. तर तेच पहिलं पुस्तक मी आता दाखवतो की परत एकदा रॉ नावाचं पुस्तक आहे. एक इम्प्रेशन असं वाटू शकतं की हे अनुवादित पुस्तक आहे, इंग्रजी टू मराठी किंवा वॉट एव्हर, पण तसं आय थिंक हे नाही आहे. असेल तर क्षमस्व, सॉरी, पण माझ्या मते तरी तसं नाही आहे. रवी आमले म्हणून लेखक आहेत पुस्तकाचे, त्यांनी हे लिहिले. एक झोन माझा असा होता ज्याच्यामध्ये मी हुसेन जैदेंचे खूप पुस्तकं वाचली. डोंगरी ते दुबई, अमुक तमुक, हे तर असं मजा येते. म्हणजे नाही तर काय होतं, मंडेन आणि एक्सटेन्सिव्ह पुस्तकं असतात ना, ती ते आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. वाचणं होईना, इंटरेस्टिंग पण नसेल पुस्तक, मग काय उपयोग नाही. पण हे अजून तरी आहे 40 पानं, तरी चांगलं फास्ट वाचली असं म्हणता येईल. लिंक लागलेली छान. दुसरं पुस्तक आहे मला उद्ध्वस्त व्हायचंय, मल्लिका अमर शेख. हे पुस्तक मी घेतलं कारण हे मी ढसाळांचं एक पुस्तक वाचत होतो, तूही यत्ता कंची, हे पुस्तक मी वाचत होतो. ढसाळांचं वाचतच होतो, तर तिथं गेल्यावर हे दिसलं, मग हे घेतलं की वाचावं काहीतरी. यावेळेस असंच केलं, म्हणजे पुस्तकं घ्यायची असंही काही ठरलेलं नव्हतं, आणि की खरेदी करू आता कॉन्ट्री करून, रॅन्डम एकदम अनप्लॅन झालं. आणि काय पुस्तकं घ्यायची हे तर अजिबातच ठरलेलं नव्हतं. तिथे जाऊन असं बघून दिसतात ते उचलले. त्यातल्या त्यात एक नियम होता फक्त, असं म्हणता येईल अलिखित, की आकार पुस्तकांचा जाड नकोय. हा थोडासा नियम होता. कारण होतं काय, परत तेच कारण आहे की वाचन होत नाही. ते मोठं पुस्तक बघूनच भीती वाटायला लागते, अरे बापरे हे वाचायचंय, राहू दे बाबा वाचू. तर त्यामुळे तो कुठेतरी नियम कॉन्शियसली, सबकॉन्शियसली, अनकॉन्शियसली, कसंही म्हणा, तो डोक्यामध्ये राहिला असं मला वाटते. कारण बऱ्यापैकी पुस्तकांची जाडी
हे कमीच आहे. त्यानंतर अतिशय रॅन्डम पुस्तक आहे, हे अनुवादित पुस्तक आहे, टॉलस्टॉयच्या कथा. टॉलस्टॉय हे नाव आपण खूप ऐकलेलं असतं, पण आपल्याला माहिती नसतं की कोण आहे बाबा हा माणूस, काय करतो काय. आता त्याच्या मागे हे पण लिहिलंय, दस्तेवस्की हे पण लिहिलेलं आहे. तर एवढा असं काही मी इंटेलेक्च्युअल आहे असं काही भाग नाही त्याच्यामध्ये. पण मी सांगितलं तसं की अनप्लॅन्ड अतिशय पहिल्यांदा मी टॉलस्टॉयचं काहीतरी वाचतोय हे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर चिंत्र्या खानोलकरांचं 1-0 बाजीराव हे पुस्तक घेतलंय. मला वाटतं चिंत्र्या खानोलकरांचं पण पहिलं पुस्तक मी आता वाचणार आहे. हे पहिलं, याच्या आधी मी नसेल काही वाचलं. पुढचं पुस्तक आहे माधुरी पुरंदर यांचं खजिना. काय म्हणतात म्हणजे बालसाहित्य त्यांनी खूप लिहिलेलं आहे माधुरी पुरंदर यांनी. तर त्यातलाच हा एक खजिना माझ्याकडे आता आलेला आहे. अगेन माधुरी पुरंदर यांचं सुद्धा पहिल्यांदा पुस्तक मी वाचणार आहे आयुष्यामध्ये. काय म्हणजे बालसाहित्याकडे आपण दुर्लक्षच करतो म्हणा. थोडं मोठं व्हायला लागल्यानंतर बालसाहित्य वाचणं बालिश वाटायला लागतं किंवा अननेसेसरी वाटायला लागतं. पण काय माहिती कशी काय बुद्धी झाली, हे पुस्तक घेतलेलं आहे. माझं आयुष्यात सगळ्यात आवडतं पुस्तक आहे सध्या म्हणा, जेव्हापासून मी ते वाचले तेव्हापासून ते माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे आयुष्यात. ते म्हणजे आहे मनोहर तरी, सुनीता देशपांडेंचं. म्हणजे आणि त्याच्यामध्ये असं आहे की ते पुस्तक मी आत्तापर्यंत पूर्ण वाचू शकलेलो नाही आहे. ते मला इतकं प्रॅक्टिकल आणि इतकं तीक्ष्ण वाटतं त्या लिखाण की ते एका पॉईंटपर्यंत मी वाचतो आणि मी ते ठेवून देतो. ते मी पूर्ण आत्तापर्यंत 5-6 वेळा मी वाचायला घेतले, पूर्ण कधी मी वाचू नाही शकलो. काही गोष्टी असं वाटतात की त्या लेवलला कसं काय लिहिलंय, म्हणजे ह्या गोष्टी लोकांसमोर कसं काय मांडू शकतो माणूस, असं वाटायला लागतं. ते मला खूपच शब्दांमध्ये सांगणं तितकं अवघड आहे. मला वाटतं का आवडतं मला, पण ते पुस्तक मला खूप आवडतं आहे. म्हणून तरी सांगायचं कारण असं की सुनीताबाईंचंच अजून एक पुस्तक मी घेतलेलं आहे, समांतर जीवन. आय थिंक त्यांनी हा अनुवाद सुनीताबाईंनीच अनुवाद केला आहे पॅरेलल लाईव्ज या पुस्तकाचा. सुनीताबाई, मी असं डोळे झाकून, आपण म्हणतो ना डोळे झाकून मी खरेदी करतो, नायकीचे शूज डोळे झाकून मी घेतो, तसं सुनीताबाई डोळे झाकून हे पुस्तक मी घेतलेलं आहे. तर पुढचं पुस्तक आहे उत्सुकतेने मी झोपलो, श्याम मनोहर. श्याम मनोहरांचं मी आधी कधी वाचलेलं नाही आतापर्यंत. श्याम मनोहरांचं पहिलं पुस्तक मी आयुष्यात पहिल्यांदा वाचणार आहे श्याम मनोहर, आणि ते मी हे पुस्तक घेतलंय. आणि नावच खूप छान आहे. मुळात मला झोप खूप आवडते. 9 to 5 मी नोकरदार आहे. तर जेव्हा मला सुट्टी असते, शनिवार रविवारी सुट्टी असते, तेव्हा मी अतिशय काहीच्या काही झोपतो. तुम्ही कल्पना करू शकाल कदाचित, तुमच्यापैकी काही जण असतील माझ्यासारखे. असं नाही म्हणणार की तुम्ही कल्पना पण नाही करू शकाल, करू शकतील काही जण नक्कीच समविचारी माझ्यासारखे असतील झोपेच्या बाबतीत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की झोप मला खूप आवडते. त्यामुळे उत्सुकतेने मी झोपलो हे मला टायटल खूप आवडलं. अर्थात हे मेटाफर असण्याची शक्यता आहे आणि आतमध्ये काहीतरी भन्नाटच काहीतरी वेगळं जग असण्याची पण शक्यता आहे पुस्तकामध्ये, पानांमध्ये. पण ते पुस्तक घेतलेलं आहे वाचण्यासाठी. पुढचं पुस्तक आहे द ओल्ड मॅन अँड द सी, पण इंग्रजी नाही आहे, मराठी मी घेतलेलं आहे. अर्नेस्ट हेमिंग्वे. अगेन पहिल्यांदा मी हा लेखकाचं कुठलं तरी पुस्तक वाचतोय आयुष्यामध्ये. आता हे पुढचं पुस्तक आहे तर हे मलाच खूप अनपेक्षित आहे. मी घेतलं, म्हणजे मी हे उचललं पुस्तक, कारण अशा प्रकारची पुस्तकं मी कधी वाचलेली नाही आहेत आत्तापर्यंत. आता खरं तर सगळीच पुस्तकं, सगळेच लेखक मी पहिल्यांदाच बऱ्यापैकी घेतोय की त्या लेखकाचं पुस्तक पहिल्यांदाच वाचतोय, त्या लेखकाचं पुस्तक पहिल्यांदाच वाचतोय, त्यांचं पुस्तक पहिल्यांदाच वाचतोय. आयुष्यात हे पुस्तक हा लेखक मी पहिल्यांदाच बघतोय, हेच चाललेलं आहे. पण तरीसुद्धा त्यात चीप नावाचं एक पुस्तक घेतलंय मी, अतुल घात यांचं, जे म्हणजे काय म्हणतात टेक्नॉलॉजी आणि ह्याच्याकडे जाणारं पुस्तक आहे. तर बाकी तरी ठीक आहेत पुस्तकं ह्या प्रकारचं. तर हे मलाच धक्का आहे की मी हे पुस्तक घेतलं आणि मी हे असं आवडीने घेतलं. मला जेवढं आठवतं तिथं की अरे हे घेतो आता, हे वाचतो मी, हे वाचूया, चीप. तसं लोक मला चीप म्हणतात
काही जण आहेत असे आयुष्यामध्ये जे मला चीप म्हणतात, पण तेच म्हणलं की बघू नक्की काय का म्हणतात लोक आपल्याला चीप. खेकसत म्हणणे आय लव्ह यू, श्याम मनोहरांचं पुस्तक. त्यांची टायटल पुस्तकाची किती भारी आहेत की उत्सुकतेने मी झोपलो आणि खेकसत म्हणणे आय लव्ह यू. मला पहिल्यांदा असं वाटलं की मिसोजिनीबद्दल किंवा टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल आहे का, की खेकसत म्हणणे आय लव्ह यू. कबीर सिंग वगैरे तसा काही प्रकार आहे का, की आत्मचरित्र तशा प्रकारच्या कुठल्या कॅरेक्टरचं मला माहिती नाही अगेन पुस्तकांबद्दल. हे जर मी आधी घेतलं त्या पुस्तकाचं तर हे पहिलं पुस्तक ठरेल श्याम मनोहरांचं मी वाचणार आहे असं, किंवा ते आधी वाचलं तर हे दुसरं ठरेल. सांगायचा मुद्दा असा आहे की मला खूप छान वाटलं ही सगळी पुस्तक खरेदी करून, कारण की जसं मी सांगितलं थ्रू आउट व्हिडिओ, मोस्टली मी पहिल्यांदा वाचतोय तो लेखक. श्याम मनोहर मी पहिल्यांदा वाचतोय, अतुल कहाते मी पहिल्यांदा वाचतोय, अर्नेस्ट हेमिंग्वे पहिल्यांदा वाचतोय, सुनीता देशपांडे मी वाचल्या आहेत, माधुरी पुरंदरे पहिल्यांदा वाचतोय, चिंत्र्या खानोलकर पहिल्यांदा वाचतोय, टॉलस्टॉयच्या कथा पहिल्यांदा वाचतोय, मल्लिका अमर शेख पहिल्यांदा वाचतोय, रवी आमले पहिल्यांदा वाचतोय. तर आय थिंक सगळीच पुस्तकं पहिल्यांदाच मी, प्रत्येक लेखक पहिल्यांदाच मी वाचणार आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की मराठी फारसं काही मी वाचलेलं नाही असं दिसतंय आत्ता. वाचलंय नाही असं नाही, म्हणजे थोडं पण एवढं काही असं नाही. मी क्षुल्लकच, म्हणजे पूर्ण जे जग आहे सगळं पुस्तकांचं आणि वाचनाचं त्याच्यामध्ये मी ठिपका आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. तर असा होता हा साधा सोपा सिंपल सुंदर छान व्हिडिओ पुस्तकांबद्दलचा. पुस्तकं खरेदी मी केली, ती मी सगळी दाखवली. पाडव्याच्या निमित्ताने हे मी झालं, मुहूर्त छान लागला त्याबद्दल देवाचे आभार. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तुम्हाला कदाचित पुस्तकं वाचण्याची प्रेरणाही मिळेल. प्रेरणा शब्द खूपच, प्रेरणेची मलाच गरज आहे. मला मिळाली तरी खूप मलाच नाही, मला मिळाली पाहिजे. हा व्हिडिओ बनवून जर मी पुस्तकं नाही वाचायला घेतली उद्यापासून, किंवा आज तर मी वाचलं पुस्तक, पण जर नाही वाचू शकलो मी, रिझॉल्युशन जर नाही पूर्ण करू शकलो, तर माझ्या आयुष्याला काय अर्थ नाही. नुसतंच आपलं बोलाची कडी बोलाचा भात तसा प्रकार तो झाला मग. पण तसं नाही होऊ देणार मी आता. आता पुस्तकं म्हणजे असं मला माहिती आहे, मी 6-6 तास पुस्तकं वाचायचो आधी. दिवसभर पुस्तकं मी असे 8 तास वगैरे पुस्तकं वाचायचो कंटिन्यू. मोठं ते असं पानिपत वगैरे घ्यायचं, बसायचं वाचत. हे मी केलेलं आहे, मला माहिती आहे. त्यामुळे क्षमता माझ्यात असं नाही की मी फार वायाच गेलेलो आहे, एवढं नाही. ते थोडं माणसामध्ये बदल होतो काळानुरूप. त्या प्रकारामध्ये त्या टाईपमध्ये झालेला आहे काहीतरी. पण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणत पुस्तक वाचण्याचा संकल्प पुन्हा एकदा मी रिपीट करतो आज ह्या पाडव्याच्या निमित्ताने, ह्या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने, साथीने, सोबतीने, वॉट एव्हर इट इज. तर एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो आता. 4 शब्द इथेच मी माझे थांबवत आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा, मराठी नववर्षाच्या. काय मराठी पुस्तकं वाचूया, मराठीमध्ये बोलूया सगळ्यांनी. असं काय कोण म्हणजे जबरदस्ती काय नाही, पण नॉर्मलच आहे, म्हणजे मराठी. आता असं काय नाही, माझ्याशी तरी मराठीत बोला. आणि एवढं सांगून मी हा व्हिडिओ आता थांबवतो, कारण मी आता ह्याच्या पुढे पण बोलत बसेन, मला काही प्रॉब्लेम नाही. असं आगळं बगळं काही मी बोलत बसेन, पण तसं न करता ज्या विषयाबद्दल हा व्हिडिओ होता तो झालेला आहे, तर मी रजा घेतो आपण सर्वांची. आणि आपण भेटूयात लवकरच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी काय बनवणार आहे मला माहिती नाही, पण भेटूयात. तर धन्यवाद, बाय बाय, थँक्यू.